माझं नाव तानाजी श्रीपती डक, राहणार तेर, तालुका जिल्हा धाराशिव। आम्ही अंतरवाली सराटीला मनोज दादाच्या बैठकीसाठी निघालेलो आहोत। काय बैठकीत काय नियोजन आहे? काय ठरवलं? ते आता तिथं ठरेल ते कसं असतं ते त्यांचं मनोज दादाचा गनिमी कावा असतो ते तिथं नंतर उकल करतील, मग त्याच्यावरनं काय आहे ते निर्णय ठरेल। आंदोलनाची दिशा ठरली का तिथं? सांगता येत नाही हो, शक्यता तर तशीच आहे। तुम्हाला काय वाटतं, मनोज दादांनी आंदोलन कसं करावं? उपोषण करावं का वेगळ्या पद्धतीने करावं? उपोषण नाही, मग राहिले तर सकल मराठा समाज राहील उपोषणाला। तसं एकटा दादाला बसू देणार नव्हतं आम्ही। वेगळ्या पद्धतीने करावं असं वाटतंय? हा, वेगळ्या पद्धतीनं तर करावंच लागणार ना, कारण कसं आहे मनोज दादाची तब्येत खालावलेली आहे। मग त्यांनी उपोषणला बसल्यावर सगळ्या समाजाचं हे धोक्यात येईल ना। त्यांना जर काय ऊन वाईट झालं, शरीराचं त्यांच्या मेंटेनन्स वाढलेला आहे पहिलंच, त्यांच्या किडनीवर सूज आहे, लिव्हरवर सूज आहे। आंदोलनाची दिशा तर मनोज दादाच घेतील, कारण आजपर्यंत जेवढी आंदोलन झाली त्या सगळ्याच आंदोलनाचं फलित बऱ्यापैकी मिळालंय। त्यामुळं ज्या वेळेस जरांगे पाटील हाक देतील त्यांना मराठा समाजानं पाठिंबा दिलेला आहे। आजही जरांगे पाटलांनी समस्त मराठा समाजाला बैठकीसाठी बोलवलं आहे, त्यामुळं आम्ही आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहोत आणि तो जे आदेश देतील तो आदेश आम्ही माघारी आल्यानंतर पाळणार आहेत। आणि या सरकारला चारी मुंड्या चित करण्यासाठी अखल मराठा समाज या ठिकाणी जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे। आज तुम्ही तेर मधून निघाले, किती गाड्या निघाले? तेर परिसरातून 4-5 गाड्या आहेत, वाड्याखेड्या आहेत, तिथून काही 5-7 गाड्या आहेत। जवळपास प्रत्येक गावातून एक 7-8 लोकांची एक गाडी अशा हिशोबाने मनोज जरांगे पाटलांनी आदेश दिलेत आणि त्या आदेशाचं पालन जवळपास सगळेच लोक करत आहेत। आताचं हे आंदोलन आहे ते आरपारची लढाई असेल का? असं काही म्हणता येत नाही। या ठिकाणी आम्हाला सरकारला नमवायचंय आणि आमच्या हक्काच्या मागण्या ज्या आहेत, आमचे हक्क जे आहेत, अधिकार जे आहेत ते आम्हाला सरकारकडून हिसकावून घ्यायचे, कारण सरकार मागून देत नाही। आणि हिसकावून घेण्यासाठी जरांगे पाटील आम्हाला जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही सर्व मराठा समाज पालन करणार। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जय भवानी, जय शिवाजी।